तर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला। या शपथविधी सोहळ्यात फडणवीस सरकारमध्ये 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नाही। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मागील 3 दशकांहून अधिक काळ राज्याचं राजकारण गाजवणाऱ्या भुजबळ यांना अजित पवारांनी दूर ठेवलं। याबाबत चर्चांना उधाण आलंय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय नेमकं प्रमुख कारण की भुजबळांना मंत्रिपदी वर्णी दिली गेलेली नाहीये? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे खरं तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख आहेत। गृहमंत्री पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देखील ते राहिले होते। त्यासोबतच आपण जर बघितलं तर ओबीसी चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जात होतं। आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली ती सगळीकडे आंदोलनही झाली होती, तेव्हा भुजबळ हे ओबीसीसाठी खरं तर रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळाले होते। अनेक त्यांनी मोर्चे देखील घेतले होते आणि कदाचित हेच मराठा आरक्षणाच्या त्यांची जी भुजबळांची जी भूमिका होती तीच जी भूमिका त्यांच्यासाठी कुठेतरी अडचणीची ठरली का, असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण म्हणजे ही जी मराठा विरोधी त्यांनी कुठेतरी भूमिका घेतली होती की ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, यामुळेच खरं तर त्यांच्या अडचणी वाढल्या का, असा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। यासोबतच आपण जर पाहिलं तर दुसरं जे कारण सांगितलं जातंय की जी चर्चा रंगली त्यानुसार नाशिक जिल्ह्यातच खरं तर मोठी स्पर्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाला बघायला मिळत होती, कारण 7 आमदार हे नाशिकमधून निवडून आले होते। यासोबतच यामध्ये 3 आमदार हे आदिवासी आहेत, त्यामुळे नरहरी झिरवाळ यांचा विचार केला गेला असं देखील बोललं जात आहे। यासोबतच जे माणिकराव कोकाटे आहेत, ज्यांना आता पहिल्यांदाच मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे, ते मराठा चेहरा आहेत आणि यासोबतच 5 वेळा देखील ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच भुजबळांसाठी ही देखील मोठी स्पर्धा ही होती आणि अशी अनेक कारण खरं तर बोलली जात आहेत भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे। मात्र अशी देखील चर्चा आहे की कुठेतरी भुजबळांना कदाचित याहीपेक्षा मोठी संधी जी आहेत ते आता देण्यात येऊ शकते, कारण काल देखील आपण जर बघितलं तर तटकरे असतील किंवा इतर नेत्यांनी जी भूमिका मांडली की त्यांचा योग्य तो सन्मान जो आहे तो केला जाईल। त्यामुळे आता भुजबळांना नक्की काही अजून कोणतं काही पद देण्यात येतं का किंवा काय, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल।